गोव्यात उजवाड या सामाजिक संघटनेनं दिल्लीतील कॉकरोच पार्टी आणि सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मेणबत्ती मोर्चाची हाक दिली होती। या मोर्चाला गोव्यासह देशाच्या विविध भागांमधून आलेल्या विद्यार्थ्यांनी जोरदार पाठिंबा दिला। तब्बल 1,500 ते 2,000 विद्यार्थ्यांनी मीरामार ते पणजीच्या आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढून इन्क्लाब जिंदाबाद आणि भारत माता की जयची घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला। या घटनेनंतर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र सावयकर यांनी आंदोलनकर्त्यांना वाळवीची उपमा देणारी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली। याचे पडसाद राजकीय वर्तुळातून आता उमटू लागलेत। काँग्रेसनं त्यांच्यावर पलटवार करताना भाजप म्हणजे कॅन्सर असल्याचा टोमणा मारलाय। गोव्यात 20 जुलैपासून सुरू असलेल्या याच घडामोडींचा आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट। नीट पेपर फुटीच्या विरोधात अभिजित दिपके यांनी काही दिवसांपासून दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर आंदोलन छेडलंय। याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं। पण संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या 4 दिवस आधी त्यांना अचानक पोलीस फोर्स वापरून रुग्णालयात भरती करण्यात आलं। तरीही 20 जुलै रोजी संसदेवर मोर्चा नेण्याचा इशारा दिपके यांनी दिला होता। याच मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी देशभरातील विविध शहरांमध्ये आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। तसंच आंदोलन गोव्यातही पार पडलं। गोव्यातील या आंदोलनाचं आयोजन उजवाड या सामाजिक आणि पर्यावरणवादी संस्थेनं केलं होतं। संस्थेच्या अध्यक्ष सँड्रा परेरा या असून सचिव अमरीन शेख आहेत। त्यांनी सोशल मीडियावरून या आंदोलनाची हाक दिली आणि आश्चर्य म्हणजे त्यांच्या आवाहनाला गोव्यासह परराज्यातील विद्यार्थ्यांनी साथ देत राजधानी पणजीत हजारोंच्या संख्येनं उपस्थिती लावली। राजधानी पणजीतील मीरामार सर्कलजवळ सायंकाळी 6 वाजता तरुणाईसोबत काही नागरिक एकवटायला सुरुवात झाली आणि काही क्षणात शेकडोंचा जमाव हजारोंच्या संख्येत पालटला। त्यानंतर हातात मेणबत्ती आणि इन्क्लाब जिंदाबादचा नारा देत रस्त्याच्या एका बाजूनं या तरुणाईनं आझाद मैदान गाठलं। आझाद मैदानावर हजारो मेणबत्त्या आणि मोबाईलच्या टॉर्च पेटवत तरुणाईने सोनम वांगचुक आणि कॉकरोच पार्टीला समर्थन दिलं। या घटनेचे पडसाद दुसऱ्या दिवशी राजकीय वर्तुळात उमटू लागले। भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र सावयकर यांनी आंदोलकांना वाळवीची उपमा देणारी पोस्ट केली आणि नव्या वादाला तोंड फुटलं। गजाल सामकी सोपी आसा, जल्ले आयले नाल्यार वायट ती लागली जाल्यार कितें जाता, घर पिड्यार जाता काय ना, जाता मरे, सादी गजाल आसा। सो हांवें तितलेंच म्हटलां, तेच्या भायर आनी कितें अर्थ तेजो। सो ते म्हाका म्हणपाचो पूर्ण अधिकार आसा। सो त्या प्रमाणे हांवें म्हजो अधिकार जो आसा तेच्या अधिकारान हांवें म्हटलेलें आसा, तेजो इतलोच अर्थ आसा आनी काय। आता काँग्रेसीनूय म्हणला की तुम्ही अपॉलॉजी मागची म्हणून, ह्या पद्दतीन तुम्ही वक्तव्य केलां। काँग्रेस पार्टी कितें म्हणटा आनी तेंणी कितें मागचें, म्हाका दिसता हांव तेंचें एका व्हडलें हें करिना, कारण तेंचें काम तेणी करचें। कळ्ळें न्ही तुका? जो एखाद्या विशयाचेर म्हाका म्हणपाचो अधिकार आसा, हांव म्हजें म्हणणें मांडलें आनी तें म्हजें म्हणपाचें कर्तव्य तें हांवें केलें। लोकशाये भितर अधिकार आसा, सो तो हांवें मांडलेलो आसा। हांव तेंचें तेका तेणी कितें म्हटलें आनी कितें म्हटलें म्हाका खबरूय ना आनी हांव तेजे कडेन लक्षूय दिना। पण खंय तरी एक प्रकारे आंदोलन चालू आसा आणि त्याच वेळार अशें तुमी वक्तव्य करप बरोबर आसा काय म्हणटा? आंदोलनाचो आनी ह्या वक्तव्याचो कांयच संदर्भ ना। संबंध जर कोण लावपाक सोदता आसत जाल्यार मागीर तेंचोच खरें इंटेंशन आनी मोटीव तेंचो तपासून पळोवचो पडटलो। इतलेंच गजाल आसा की ज्या पद्दतीचे खरें म्हणजे जर कॉक्रोचीस म्हणजे कितें चल्लें मरे आमच्या भाशेन, टर्मायट म्हणजे कितें, वायटी मरे, ती जर लागली जाल्यार कितें जाता, घर काबार जाता काय ना, तें लागचें न्ही। इतलेंच म्हजें म्हणणें आसा। लोकांनी सादूर रावचें, इतलेंच म्हजें म्हणणें आसा आनी काय। पण तुम्ही तो पोस्ट आता काडटले बीन काय कशें कितें काय सेम उरतलो तो पोस्ट? हांवें ट्विटराचेरूय केला, फेसबुकाचेरूय आशिल्लो। फेसबुकाचेर तो कोण म्हजो हँडल ट्राय करतालो तेजे कडल्यान तो डिलीट जालो, सोडून दी। म्हजो ट्विटराचेर ऑलरेडी आसाय बीन तो। म्हजें म्हणणें क्लियर आसा, इतलेंच आसा तें म्हजें म्हणणें। सो वायटी आसा जर नाल्यार चल्ले आसा तेजे पासून आपलें घर प्रत्येकान सांबाळचें, इतलेंच म्हजें म्हणणें। दरम्यान काँग्रेसचे पदाधिकारी सुनील कौठणकर यांनी जोरदार पलटवार करत भारतीय जनता पक्ष हा देश पोखरणारा कॅन्सर आहे अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली।
Not just Naren Savekar, BJP has to apologize because see, Naren Savekar, if he had made those remarks in his drawing room or his bedroom or his bathroom, it was none of our business. He has made public statement. He is a public figure. He is a public entity. Being a ex-MP, he is drawing the pension from the taxpayers' money. He is the vice president of the ruling party BJP. So, apology from Naren Savekar will not suffice. The apology should come from the BJP leadership, or else it will further be confirmed that the mindset that the Naren Savekar comes from, the colonial, the dictatorial mindset, the BJP is in sync with the similar mindset, and then the rest is for the people to decide, because we are giving them 24 hours deadline, or else, as our Rahul Gandhi's leader Rahul Gandhi says, Daro mat to every youth and every student. Congress party firmly stands with you. We will launch agitation to protect the respect and dignity of our students and our youth. दरम्यान अन्य पक्षांनीही सावईकर यांच्या विधानाचा तीव्र शब्दात निषेध केलाय, तसंच त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. गोव्यासह महाराष्ट्रातील अशात महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.